तर भावांनो, आज होता शनिवार. आज मला कॉलेजला शनिवारची सुट्टी होती. तर मला माझ्या मित्रांचे कॉल आले. मित्र म्हणाले चला म्हणे कुठंतरी. तर आम्ही शेगावला ट्रिप काढली छोटी एक मस्तपैकी. शेगावला आलो आणि लाईनीमध्ये लागलो तर इतकी गर्दी होती लाईनीमध्ये. खूप गर्दी होती. खूप 1.5 तास झाला होता वेटिंग करून. तरी पण आम्ही थांबलो होतो तिथंच लाईनीमध्ये. आणि पुढे गेलो, दर्शन वगैरे झालं. त्याच्यावर आम्ही बाहेर निघाल्यावर एक छोटासा शूट घेतला. आणि त्याच्या बादमध्ये आम्ही गर्दी बघितली तर गर्दी फक्त जेवणासाठी एवढी गर्दी होती. ही खूप गर्दी झाली ती जेवणासाठी पण. त्याच्या बाहेर आल्यावर थोडंसं फोटोशूट झाले आमचे. मित्रांनी फोटो काढले, काही आम्ही काढले. त्याच्या आम्ही एका ठिकाणी निवांत बसून घेतलं. मस्तपैकी तिथे एक शूट काढला आमचा. तिथं बसलो निवांत, काही गप्पा मारल्या, निवांत बसलो तिथं. बाहेर आल्याच्या बाद आम्हाला एक मित्राला कानातले आवडले. तो म्हणे माझ्या गर्लफ्रेंडला कानातले घ्यायचे म्हणे. त्याला कानातले घेऊन दिले आणि आता आम्ही शेगावच्या बसस्टँडवर आलो. शेगावच्या बसस्टँडवरून आता आम्ही निघालो खामगावच्या बसस्टँडकडे. खामगावच्या बसस्टँडकडे आल्यावर आम्हाला एक मित्र भेटला. तो म्हणे आपल्या रसवंतीचा पण एक ब्लॉक काढा आणि तिथला रस घेतला आम्ही. रस पण एक नंबर होता, क्वांटिटी पण एक नंबर होती त्यांची, क्वालिटी पण एक नंबर होती आणि एक नंबर क्वालिटी होती त्यांची. भाऊला लगेच सपोर्ट करा, तिथे जाऊन रस पिऊन पहा, त्यांचा एक नंबर क्वालिटी आहे त्यांची. बादमध्ये आम्ही निघालो आमच्या रूमकडे निघालो. मस्तपैकी गाडीमध्ये बसलो आणि चाललो रूमकडे आलो. आता गाडीच्या खाली उतरलो. गाडी मस्त पै दमानं मस्त गप्पा मारत चाललो, काही शूट करत चाललो आमच्या रूमकडे. आज सुट्टीचा दिवस होता तर निवांत होतो. चला म्हणलं आज आता मग रूमवर येता मस्तपैकी एक शूट काढला. आता आलो आम्ही रूमवर. आता फक्त निवांत. भाऊला नक्कीच फॉलो करा आणि सपोर्ट करा. धन्यवाद.